मला आणायला लागला होता तिकडं. चलत चलत आल्यावर मी कारपाची चुंबळ करून अंगावर नेलेली त्याची कारपाची चुंबळ केली आहे. हाय का नाही कोणाचं लक्ष आहे? 3 किलोमीटर चालत आले मी. ए बाहेर या ना कोणतरी पप्पा. नुसतं काय नाही आणलं, नुसतं खायचं आणलं उचलून खाते मग. अहो धरण ना ते पैसे टाकून मी काय हे नाटक म्हातारपणाला माणूस म्हणतो म्हातारपणाला गिन्यान जाते खरंच जाते काय की. कार पण हिला होतं अंगावर. तू काय खायचं जाणार गेलतीस काय? खायचं जाणार आपला अडकून पडते ना असं ठेवा ना बाजूला ठेवी जा फिरत्या. अरे वटणीचे शियांगण कार्यान पिर्यान जागा कमी कर. मालक बघ काय आणलंय. मला चहा संपला खारी आणली. नाही चहा करणार तू सांगितलं की म्हणलं खारी घ्यावं आपण म्हणून ना खारी आणली. आई मध्ये शामिल आई मध्ये काय शामिल पसरा काढाय शामिल नाही. बर हा नसू द्या. नाही हा नाही पसरा चला जाऊ द्या आता. नाही म्हणली नाही म्हणजे आता वर्गा म्हणला आई येऊस तर आपलं चहा पिऊन मोकळं व्हा. म्हणतानाच मी आणले आई येऊस तर मोकळं म्हणून. हे बघा हे हा राहू दे आता उद्याला खा. तुम्ही उद्याच्याला खा. तू उद्याला खा मला भजी दे. तुम्ही उद्याच्याला खा. माझ्या आईन पोरगी इकडे जा. हा उद्या बागा धरले मटक चहा घेऊन. वा वा वा. गरम करून देऊ का थोडा? बरं आहे. मिरच्या मला तर मग भजी ठेवू आणि मिरच्या ही मला दे. मिरच्या दे. आई मला बी प्यायचा चहा. तू नाहीच पिली घे आपल्या दोघीला. चल दर दे प्रीतम आंघोळ करायला बाबा गरम करायला. काय ना देवा का मला तर ठेवून दे ना. आरती हेतला आहे म्हणजे कांदा भाजायचं म्हणजे ते दुसरं आणते. दुसरा नाही आणायची म्हणून किती येते? 3 बजे राहते त्याच्यामध्ये आधी ती काय सांगायचं. प्रीतम भाकर ओसत तिथं त्या प्लेटेत फ्राय. तुला एक दिलाय तुला एक दिलाय तुला एक दिलाय. भाकर करीत करीत खायचं म्हणून तिथं ठेवा आणि इथं ठेवा. आधी ती जर भाकर करीत करीत काय जर मिरच्या खाय नाही तर काय काय दर थांबा एवढं पाणी. ककी चहाला काय करतीस? चहा उकळल्यावर काय बेकार असते तसं नसते चांगला चहा लागत. बघा दुकान निघलं त्याच्यामध्ये तर घ्या भाऊजी. खा ना खा. काय घे दे ना हा ककडी. हा पकडी 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 कुठे? एका जागा पकडी. टाका काय एका जागावर टाका शेंगाची कातडी. टरपलं तिच्याकडे एक फेका तिकडे एक त्या कोपऱ्यात गेलं पाहिजे तिकडे एक गेलं पाहिजे. पांगू देतात तसं तुम्ही. पांगविणार आम्हाला सगळं हे करून टाकायचं जा. हा? बघा वय आहे. बघा इकडे इकडे तुम्हाला माझ्याकडे हेच करून टाकायचंय. आम्ही चांगलं सांगायले का? हिळा घे माझ्याकडे. हो हिरा कशाला? हात काढायचे मग हेच काढायला हातच राहत नाही. सांगा. कोणाने हिसकी तू असा पण हिच काढणार. लय तुला आले माहिती की. का? ते दात असे लावून खाल्ले लोकांचे ते तोंड घालते का? त्याला आम्ही फोडून खायलो तर नाही लावत जात. कसे कसे लोक कसे कसे लोक आहे यार हे असले लोक. ते हातून जाईल ना पुरी. हे बिस्किट अजून आणले का? कशाला आणले तुम्ही? आणले तर तुम्हाला नाही आणले ते बघायचं सुद्धा नाही ते. इतकं हाल केलं ह्यानं. कोणती बिस्किट ते चहात बुडीले की नरम होते. अरे लय हाल केलं त्यानं. ढळगत आहे त्याला मला काढली होती. हे काय पळ, केलं? पळ. मटकी भाजभर तेवढी भिजलेली. आधी ती इकडे बघ. तसं हो वाटले मला एकदा. बघितलंय सुनबाईचं आवडतं जाण ना बाबा. सुनबाई सुनबाई इकडे बघा. आम्ही खातो वरी काढून दाव ना. नाही कर देते. पिठं भाऊजी आवडते जी. ज्याला जे आवडतं त्याला ते आणलं. मला काय मला जरा मग हे असलं तर असलं वाटाण्याच्या शेंगा वाटण्याच्या शेंगा लय आवडतात ना तुला. हळदी निघली की बाजार अर्धी पिशवी वाटण्याच्या शेंगा. मी अजून घेणार होते पण बस मला उद्या येणार नाही म्हणून नाही आणलं. चिवडा भेळ ते बंदच केली काय खायची. ते आहे की बनवायचे आपल्याला. एकदा बनवली तिच्या ध्यानात राहिले. कोणी बनवणार तर कोणीच बनवू ना गेल्या.
मग घ्या मी बनवून. असं करतो, असं करू सगळ्या शेंगा मिसळून टाकल्या. कशाच्या नाही हो. नीट उभा केलंय की ते त्याची मस्त ती आहे. कोण बनवायचं सांगा ना मला फिर. मी बनवतो आणि बघून घे. त्याचा हात कधी कवा बिघडतो या? ए बघून घे इकडं माहिती. त्याचा हात नाही काढा त्याला खायचंय. तर सांग ना मला तू तुला खायचंय म्हणून. नाही देणार. मी दाखवून नाही घेणार. खरं लागा ना. तुझं जेवण करायचं का? आधी ते तुला काय द्यायचं? हा वाटत द्या ना. वाट वगैरे आहे का ते तिथं? नाही वाटे हरकल्या. तुला आधी प्यायचं ना ग म्हणजे तुझं चहा तू? खा द्या त्यांच्या मनावर त्यासाठी ठेवला होता. इतका मोठा घरी म्हणजे पी. दे ते मला ते तिथलं ते राहू दे सकाळ. सकाळ राहू दे. पाहू दे आहे पलीकडे आहे का? मागा रे. बघायची दादा लय मारी ती कळू कळू. एवढी काय करायचं? बेकार नाही पण पैचाच्या करा बरं आंघोळी जाऊन येते दोन दोन तिघच राहिलेत ना आंघोळीचे नाही आता त्यानं बघून इकडं शिरायली ना संगीत नवसाचं धुवाय नाही का? मला सांग त्या जाणार आहे का बघू ना नवसाचं धुवाय नाही का? ते बघू ना काय ते प्रीतम बघू ना बघ ना काय आहे. ती पॅन्ट उद्या त्याला सांग लवकर आला असं ना तर ती गाडीवर किक मारून ती पॅन्ट घेऊन 10 वेळेस म्हणलं बघू मला नाही ना माहिती कुठे कुठे. त्याला माहिती आहे. तुला माहिती आहे ना? आणि उद्या उशिरा कोण येणार आहे? आई आम्ही फिट करायला गेलात बरं का सांगायला आम्हाला किती रुपये महागले एका पॅन्टीचे 100 रुपये गौरव झाला ठेवायचं म्हणून 4 पॅन्टीन म्हणलं 400 रुपये महागायला लागलं तुम्ही ये दे दिसला. काय माहिती म्हणलं एका पॅन्टीला 50 घ्या लागले म्हणून म्हणाले. घ्या ना त्यांना म्हणलं तुमचं नाही आमचं नाही 250 घ्या हो म्हणला तुम्ही ये देत करा. कोणाच्याला म्हणला 300 द्या ते कुठे गेलं ते म्हणलं 4 पॅन्टी 250 मध्ये करून दे तेवढं घेऊन दे. 4 पॅन्ट 250 मध्ये कुठले ते एक ह्याची 100 घेतो आमच्या इथं ड्रेस 100 ला शिवतो. तुला करते भेट 100 एक पॅन्ट हो घालायला वाढायला बाहेर त्याला शिवायचं पाहिजे. त्यांचा धंदा आहे दे ना ते धंदेवाले काय पुरी म्हणते ऊस तोडायचं सोडून ते गार झालं का डबल गरम करून आठवतीस का त्याला? आणलं होतं भाकरीला मी बसून दूर द्यायला लावता येईल मला म्हणते लगे बस इथं तूच माग एवढं अर्धा तास उभं राहा. तुम्हाला विचारून बसले कोण म्हणेल बसा आता मी बसू शकतो तुम्ही. आता कुठलं बसू भाकरी राहिल्यात ना निघलंय म्हटलं एकदा बसलं लागतात सगळे आम्ही उठत नाहीत मग. आमची चिडके खेळ मिरिंडा मिरिंडा हे ठेवायचं नाही एवढं शेंगा वेगळेच काळा दिसायला काहीतरी चहा घ्यायला काय ती वाटी दे ते आहे की. वाटे नका त्या वाटीत काय पलीकडे द्या. त्या वाटीत काय कोणच्या प्रीतम त्या वाटीत काय? कोणच्या मला पाहिलं मी आता कधी विचारणार चहा प्यायला काय दर मला खायचे तर चहा. कडई पण चहा प्यायला आलाय आपण. मी देते दादा एवढं एका चहा हातानं एवढं खायला, भरवायचं एका हातानं ताटं घेतलं. दुसऱ्या बरोबर आहे. हाताला घेत. चला झाला चिवडा तयार हा बाबा कांदा की टाकायची कांदे आहेत का ते तसलं नाही ए कालचे ते पातीचे कांदे केलेले आहेत का बारकले कुठे कांदे येतं 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 हे हे बघ ना. तसलं काय बी टाकू नका अरे बारीक कांदे आहेत की. हे तुमच्या बरोबर कितीच पाहिजे. तुझ्या वेळा चला. खावा आता मी. इथे ते नुसतं खायला चांगलं लागतं ना? हो नगर पूक घ्यायची आता नगर लय गोड बघ, माझ्या पोटात येळा, येळा. तरी काय म्हणजे काय ते म्हणजे काय ते अरे आधी ते आहे का बघ ना. मला काय माहिती नाव काय तुझं कुकी कुकी बघा रे का गुद दिलाय तिथं आहे ना खाल्या काय मी म्हणते बघ कुकी मला नाही माहिती त्याचं नाव काय एकदम टमाटर काय नाव आहे रे तुझं कुकी हे हजार रुपये चिरून टाका. ओके. टाका. आणि आता दूध नाही टाका. ज्याला कांदा खायचा त्याने टाकून खा तुम्ही त्याला राहायला चिवडा ते कोणी खाणार नाही. अरे उलट चांगलं कोणी नाही राहत एक कण राहत नाही एकला खातो हा इथे नाही राहत म्हणजे असं टाकायचं धन्यवाद दादा असं टाकून करायचं
बाबा, चिरा बाबा, कांदा टाका ह्याच्यात स्वाद बसतो सगळं. ए टमाटर दे 2-3 टमाटर दे चल. अरे आ कर सुकलेले दे ना. कसले? आ कर एवढं मार बघ बरं वाटायला लागलेले आधी. काय लागलेली लहानपणीच ते झाडून पडलं तर करू आई तसल्या किबकचा केलता बर का झोका तुटणार आहे मला माहिती होतं बर का. म्हणलं मै बारी झाल्या दुसऱ्याच्या बारीला तुटन. ह्याच्याच बारीला बघ माझ्याच बारीला उतरला त्यातच पडला. माझ्याच बारीला तुटलंय आणि पप्पाचा उकांडा पप्पाने टाकलेला तिथं उकांडा होता शेणाचा आपला. मला वाटलं जरी निष्ठाला झोका तरी उकांड्यावर जाईन मी. उकांड्याच्या पलीकडे गेलो आणि दातच बुडले होतात हात उठलो काय कुणाला काहीच बोललो नाही. मी झाडू घरी ते नाही का ते आपण आता वैरण आणली बघ तिथे त्या झाडाला ते झोका होत असलं ते बघतात. स्वान्या इकडून इकडून पाय देऊन बसला आणि झोका द्यायला मला असं एक घातला पुढे कुपाट्याचा होता द्या गेला वापस दुसरं गेलं डायरेक्ट कुपाटीतच. मागं गेलं तर माहिती का माझ्या मैत्रिणी होत्या मला झोका खेळायला चलच म्हणले नाही. दादाला म्हणलं दादा गेला मला बाबूला झोका मारली. बाबू कुठे मस्त वाटलं ना तिकडे सगळ्या कुपाट्या होत्या तिकडं खाली हा सगळ्या कुपाट्या होत्या ना असं दगडाचं असे पांदामध्ये. मी त्यांच्याकडे बघू चढीते उई झोका आला मागे पुढे चालले की मी म्हणायचे उई. मी असं पहिल्यांदा केलं दुसऱ्यांदा केलं तिसऱ्यांदा उई केलं नीट कुपाट्यात सगळ्या बुळबुळ आल्या मला सगळे असं आधार धरत सगळं काटच गुंकली. उई झालं. मला ते आजूक बी म्हणतात गाठ पडले की कसं करतात उई. दाडे म्हणलं नाही काय कसं करतात उई. उई उई करीत कपाटीत पडली पुन्हा एक एक काटा काढताना उई जेवढं उई म्हणले तेवढं उई. त्याच्यात टिपटिले दिवसभर की रात्रभर आता पहिल्यासारखे झाड नाही ठेवले गावाने. माझ्या कालवट काय मोठं झालं माहिती का नुसते वरले दातच मला घुसले 5,000-6,000 वाटले झाडावरून पडलो तर चारी दाता गायबच. माझ्या बहिणीला असा दातच बुडलेला आहे. आमच्या इथे चिखली बाबू पहिल्या बारीत पडलो असेल त्या ह्या ह्याच्यावर वाटात किद्दा पडले मला माहित नाही. पहिल्या वेळेस नाही लय वेळेस पडले आई ह्या वाटात किद्दा दात बुडले तर माझे ह्या वाटात किद्दा दात बुडले ते बी कमी बी नाही असे एक एक गहू बुडलेले. त्याच्याने तुला 2-2 दात एक्स्ट्रा आहेत. नाही दोन नाही पडले की ते मागायला येते. चार दात एक्स्ट्रा होते 2 पाडलेत मी. पुढचे तू पाडलीस का ते येतात मग मनाने असं ढकलायचे. मग हे दात पार तिकडे होता मधल्या करीला मी ढकली तर नाही त्यांना काय जीबीला ढकलत राहायचं काम नसलं की. मला आईने सांगितलं होतं आई तू म्हणली होतीस हे दात पडल्यावर हे ढकल म्हणून महागाला दात पुढी. आता मग जीसीबीने ढकलले तरी येत नाहीत ते पुढे. दात भारी वाटतं तू खायची दात वेगळे दाखवायचे दात वेगळे दाखवतोय बी तिकडे मिकडे. एक्स्ट्रा दात आहेत त्यांना 2 नाही 4 होते 2 पाडलेत मी. हे वरले उगाच पाडले राव लय भारी दिसत होते असे पुढे आलते. 32 दात आहेत म्हणायचं. 32 नाही तर नाही 30 44 दात आहेत गव्हाचा 30 आहे 44. महागडले सगळे डबल आले आम्हाला. 44 नाही 32 दात असे सगळ्यांना. आणि 2 महिनीच ते खाल्ले 2 आणि वरले 2च पडले होते आणि बाकीचे सरे डबलच बाकीचे पडलेच नव्हते समजे डबल उगवले होते. दादाला सापडत अशी माझ्या बी. द्वाऱ्या बांधायच्या हलवायचे. मी बी तोच केलतो असा. हॉस्टेल मध्ये गेलं असं केलं कट. हॉस्टेल मध्ये गेलं की द्वारा बांधायचा सकाळी लगेच झोपलं पेटाय सकाळी लगेच भाड करून उठायचं. तुम्ही तर दादा द्वाराने ह्याने पाडले तुझ्या बापाने ह्याने पाडले काय सुईने. नाही काटा पिणी नव्हतं तसं नाही हलवायचं. हलवायचं कशाचं डायरेक्ट. मी जवळ वर्गाच्या बाहेर असं तवर माझ्या दात दुखत नसं काय नसं. वर्गात गेलो की दात दुखायचा असा धरला पाडला लगे रक्त तोंडात. नावा मी काय केलं मला वाटलं असं मी बांधलं झाडाला. त्याला चिवडा आहे का कोथिंबीर. झाडाला बांधलं म्हणलं आता कोथिंबीर आज तुटलं जी मधली शिर आहे का तिच्यावर राहिला अशी आग उठायली असं उडू अशी घरी धरून बघलं. ते असं फिरवायचं मग ते. चला मला आता ते असं केलं का बघितलं म्हणजे लहानपणीच पायाची आडी काढते काय काय अरे कच करून आलं त्याला ते खाली खोक काढा खालचं तुम्हाला दाखवते.
ते खोक भाकर बघ. ओढा मला तसली बाटल पाहिजे त्याला काय होत नाही माहिती बॉटल त्या बाटलीनं काय ते नाही सपट लोशन पाहिजे घालवा झालं सपट लोशन बाबा बाटली नाही लावलं मी काहीच नाही झालं तिथं चपटा मला झालं काय बास बस काय जे सांगाल काय चिडका नको घेऊ बा ते नाही बघा ते सपट लोशन आहे बाबा तेच लावायचं साफ यावर ना कुठे सब दाखव तरी तेच कसं लावायचे लावायचं काय दादा खाजूरच दिन मला सांगा त्याच्यावर असं मसाला लावायचा आगुटत नाही काय ना काय म्हणजे नेमकं काय आहे का? मला माहित मला नाही काय होत नाही मला तसलं कापसून लावायचं बरं काय आहे काय काय लावायचं नको ते लय अगोदर ते आग अशी जाळून दूर संकट निघला पाहिजे राहते. दमन राहत नाही मी पण काढलं की मला पण ते केलं ह्यांना विचारून कसं होतं काय गच कर ना गच करणं आलतं मी पप्पा आणि ती डबी कुणाला आणली होती आणि तुम्हाला आलं गच करणं बघा माझ्या करा कधी करत होता ना ते. मला बुडवायला लागले आणि ती डबी तुम्ही त्यांनाच आणून दिलेली आहे आपले बोटे बोलले आईने ती ही आणलेली बाटली तुला हे दिलंय बरं का ते दिला बी डबा बाजूला डब्यात नका खाऊ या प्लेटीत खा डब्यात नका नका बोलू नका म्हणले बरं का मी असली मजा धरल्या तर बाकीचे कशाला काय पेंट खायले खाऊ ना खाऊ खुराक लागते ना उद्या बैलासारखा जुड्या मारला पाहिजे नाही राहू दे सांग आता बुडी निघला देऊ ते म्हणते दुकान नाही तर काही कस्टमर येऊ नाही तर नाही येऊ मला दुकान खाली दिसलं. हो मला कळालं बुडी गेला तर तसं काढायचा आपण व्हिडिओ ऊस खाली दिसला पाहिजे तर मी ऊस तर बनायचं हे तर ऊस असू नाही तर नसू मला कोणी रिकाम दिसलं नाही पाहिजे हे तर ऊस तोडून भरून न्यायचा काय करायचं माहिती आहे हे बंद मला बंद हिने रियाज करायचं तिने हे करायचं तांदूळ आहे आहे आयच्या ध्यानातून जात आहे सकाळ डॉक्टर आता म्हणायला ना सकाळ डॉक्टर नंतर नाही जात हे तर किती दिमाग येतो 1 2 चार. 3 नको धरू जाऊ नाही होय बघा आई मी जाणार का तिकडे नको धरी जाऊ मला दिमाग नाही होय आई तुला दिमाग काय